योजना सुरू केल्या आणि मला अतिशय आनंद आहे. आत्ताच आम्ही महाज्योतीच्या स्टॉलवर आमच्या एका मुलीचं त्या ठिकाणी स्वागत केलं. महाज्योतीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन MPSC मध्ये पहिल्या क्रमांकाने ती पास झाली. तिचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सरकारने एकीकडे महिलांकरता मुलींकरता मोफत शिक्षणाची योजना सुरू केली, लाडकी बहीणसारखी योजना सुरू केली. वेगवेगळ्या प्रकारे आमच्या महिलांना त्या ठिकाणी सक्षम करण्याकरता देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी लखपती दीदी ही एक संकल्पना मांडली आहे. महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यात 11 लाख झाल्या, आता 15 लाख झाले आहेत. पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये 50 लाख आमच्या बहिणींना आम्हाला लखपती दीदी त्या ठिकाणी बनवायचं आहे. लखपती दीदी म्हणजे एकदा लाख रुपये कमवले असं नाही, दर वर्षाला जी 1 लाखापेक्षा जास्त रुपये कमावते स्वतःच्या भरोशावर, तिला लखपती दीदी म्हणतो. अशा प्रकारच्या अनेक लखपती दीदी आपल्याला या ठिकाणी घडवायच्या आहेत. आणि म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं जे जिवंत स्मारक आहे ते म्हणजे एक सक्षम अशा प्रकारचं आमच्याकडच्या महिला, आमच्या मुली या समाजात वावरताना आपल्याला जेव्हा पाहायला मिळतील त्याच वेळी आपण क्रांतीज्योतींचं स्वप्न पूर्ण केलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून आज या निमित्ताने मी आपल्याला आश्वस्त करतो की हे स्वप्न पूर्ण करण्याकरता आपण भुजबळसाहेब भिडेवाड्याचा उल्लेख केला. आता त्यातल्या सगळ्या अडचणी संपल्या आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालं आहे. तिथे त्यांचं जे घर आहे ते घर आणि असं एक एकत्रित स्मारक करावं. निश्चितपणे त्याचाही विचार करून त्याचाही आराखडा आपण तयार करू. आणि अरणच्या संदर्भात आपण सावेसाहेब त्याचा आराखडा तयार केलेलाच आहे. त्याला अ वर्ग तर आपण ऑलरेडी दिलेला आहे. आता त्याचाही पाठपुरावा करून अरणमध्ये देखील आपल्याला ज्या काही सोयी करायच्या आहेत त्या निश्चितपणे आपण करू. आणि मी विश्वास देतो की आपला समाज, आपलं राज्य आणि आम्ही सगळे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी जो सन्मार्ग दाखवलेला आहे, जो समतेचा मार्ग दाखवलेला आहे, त्या मार्गाने चालत समाजातल्या शेवटच्या माणसाचा विकास होतपर्यंत सातत्याने काम करू.